आजच्या शनिवारच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बड्डे पार्टीचा कार्यक्रम तसेच सुरादेवीच्या राणामातेचे दर्शन हे दिसणार. कुठे चाललोय आपण? सुरादेवीला. सुरादेवीला चाललो. कुठे चाललो आपण? जय मा जगदंबे. कशासाठी चाललोले? बर्थडे साठी चाललो आपण. बड्डेचा कार्यक्रम दुपारचा असल्यामुळे आणि वर्किंग डेमध्ये असल्यामुळे शनिवारी हा कार्यक्रम होता. त्यामुळे कसं अमितला यायला उशीर झाला आणि आम्हाला बड्डेला जायला उशीर झाला, म्हणून आम्हाला तिथला पाहिजे तसा व्हिडिओ घेता आला नाही. म्हणून मी इथे त्या बड्डेचे पूर्ण फोटो टाकलेले आहेत. बड्डे माझ्या आत्तेसासूच्या लहान मुलीच्या मुलाचा बड्डे होता. इथे तुम्ही बघू शकता, मी फोटो टाकलेले आहेत. वाढदिवसाचा कार्यक्रम जवळजवळ संपतच आलेला होता. आम्ही अगदीच लास्ट मोमेंटला पोचलेलो होतो. त्यामुळे फक्तच जेवणाचे काही लोक थांबले होते, त्यांच्यासोबत आम्ही जेवण आटोपलं आणि तिथून निघालो. तुम्ही बघू शकता जवळपास सगळेच कार्यक्रम म्हणजे हॉलमधले लोक फार कमी दिसतात आहे. सगळेच जवळपास घरी गेलेले होते. म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही फोटोज टाकलेले आहे बड्डेचे. फार अशा व्हिडिओ बड्डेचा मला घेता आलेला नाही. बड्डेचा कार्यक्रम उरकवून आता आम्ही राणामाताच्या गडावरती आलो आहे राणामाताचं दर्शन घ्यायसाठी. चला तुम्हाला राणामाताचा गड दाखवते, राणामाताची मूर्ती दाखवते, मंदिर दाखवते. हे राणामाताचे मंदिर आहे. कोराडीच्या मागे स्थित सुरादेवी इथे डोंगर माथ्यावरती एक सुंदरसं मंदिर आहे. तिथे ही राणामाता प्रस्थापित केलेली आहे. मातेचं दर्शन झालेलं आहे. आमच्या सर्वांचं दर्शन आटोपलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हा मंदिराचा परिसर आहे आणि सभोवताली खूप सुंदर असं हिरवागार असं रान आहे. छान तुम्हाला दाखवतेच मी. दर्शन झाल्यानंतर नसते वाजवत बेटा. चला असा घे. खूप मोठा परिसर आहे आणि हे तुम्हाला जे दिसत आहे ना, हे तळं आहे. गडाच्या खाली तळं आणि इथे खूप शिंगाडे मिळतात छान. कमळाची फुलं. मस्त असा निसर्गरम्य असा देखावा आहे. खूप मोठं पटांगण आहे. हे देवीच्या पूजेचं जे सामान मिळते तिथे एक दुकान आहे. छान अशी फुलं झाडं आहेत, फळं झाडं आहे. बघा, सायंकाळी 5:45 झाले आहेत. शिंगाडे रे, शेंगोळे नाही. आणि हा गडाच्या खालचा तलाव, इथे मिळतात शिंगाडे इथे.
राणामाताच्या मंदिराच्या बाहेरचं गेट आहे हे बघू शकता तुम्ही. इथे एक समोरच मारुतीचं मंदिर आहे. तसं नाही करायचं. नाही, ट्रकचा आवाज आहे. हे बघा, इथनं गडावरून ही सुरादेवी छोटंसं गाव दिसत आहे. ॲक्च्युली सुरादेवी ही आमची सासूरवाडी आहे. आमच्या सासऱ्यांचं घर हे सुरादेवीलाच आहे. ते MSCBला असल्यामुळे मग आम्ही कोराडीला शिफ्ट झालो आणि तिथून मग आम्ही त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही गोधनीला शिफ्ट झालो. ही आमची सासूरवाडी आहे. तुम्हाला टॉवर पण दिसतात आहे MSCBचे. तुम्ही सोबतच आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सासूरवाडीला. म्हणजे सुरादेवी ही आमची खरी सासूरवाडी आहे. इथे आमचं जुनं घर आहे. तुम्हाला आम्ही आता आमच्या आजी सासूच्या घरी घेऊन जात आहोत. तिथे आमची काके सासरे पण राहतात. आता सर्वांची तुम्हाला तिथे भेट करून देते. हे माझं सासर आहे, सासूरवाडीचं घर आहे. या माझ्या मोठ्या आत्ते सासू आहे, वैशाली आत्या. ह्या माझ्या आजी सासू आहे. या माझ्या काके सासू आहे. या माझ्या लहान आत्ते सासू आहे. आणि ही माझी नणद आहे, निकिता. माझी ना रडवाच्या पोराचं नाव काढलं, पोराची आठवण आली माझी आत्या म्हणते पोराची आठवण नाही का म्हणते. येते तर का करू, जाऊ मी पोरगा नाही भेटले ना. चाल म्हटलं तर येतच नाही म्हणते. मग जाईल म्हणते. तुला तर म्हटलं चल म्हणून, चल म्हटलं तर नाहीच म्हणते. इकडे करमत नाही ना, आपल्या गावामध्ये राहून आहे, इथेच चल करा. असं आपण हे नाही करत आहे. यूट्यूबचं सॉन्ग येत आहे का आपल्याला, पण असं कुठलंही बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग वगैरे आलं तर कॉपीराईट. ए वाव, वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपला. तसंच राणामाताचे दर्शन घेतले झाले आणि सासूरवाडीचा निरोपही घेतला. आजी सासूची भेटही घेतली. आता आम्ही परतीला लागलेलो आहे. हा जो मार्ग तुम्हाला दिसत आहे हा कोराडीचा मार्ग आहे. सुरादेवीपासून कोराडी हे काही अंतरावरतीच आहे. आता आपल्याला आपण कोराडीच्या रस्त्यानेच जात आहोत आणि आपल्याला महालक्ष्मी मातेचं मंदिरही दिसेल. पहिले तर मंदिर अगदी क्लिअर दिसायचं, पण आता भिंती खूप उंच केलेल्या असल्यामुळे आता डायरेक्ट असं मंदिराचं कळस दिसत नाही तर पहिले क्लिअर आपल्याला मंदिराचं दर्शन होत होतं. तुम्ही बघू शकता ही जी भिंत आहे ह्याच्या पलीकडेच महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. कोराडीची महालक्ष्मी माता, जगदंबा माता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, सुरादेवीच्या राणामातेचे दर्शन तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. छान छान झाड लागलेलं आहे या साईडला. शिवची छान